नमस्कार, मी क्रांतीवीर दिगोरे. माझ्या ओळख विदर्भाची या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत विदर्भातील नागपूर या ठिकाणी. नागपूर येथील प्रसिद्ध असे स्वामी नारायण मंदिर बघायला. स्वामी नारायण मंदिराची खूप चांगली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. चला तर मग बघूया नागपूर येथील प्रसिद्ध असे स्वामी नारायण मंदिर. स्वामी नारायण मंदिर हे ठिकाण नागपूरच्या रिंग रोडवर असलेल्या वाटोडा या ठिकाणी आहे. नागपूर उमरेड रोडवरून तसेच नागपूर भंडारा रोडवरून या मंदिराचा आकर्षक असा रूप बघण्याकरता येता येतो. नागपूर येथील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असलेले हे ठिकाण हे स्वामी नारायण मंदिर मन शांती तसेच आपल्या सुबक वास्तुकलेने बनलेले असल्यामुळे आपण इथे नक्कीच प्रसन्न व्हाल यात शंका नाही. 2007 या वर्षी या मंदिराची पायाभरणी भरण्यात आली आणि 2013 या वर्षी या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या मंदिराची वैशिष्ट्ये म्हणजे या मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला दगड हा राजस्थान या राज्यातून आणला गेलेला आहे. राजस्थान राज्यातील दगड आणि तेथीलच मजदूर कारागीर यांच्या मार्फत हा मंदिर बांधण्यात आलेला आहे. या मंदिराचे विशेष असे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची सलाख आणि सिमेंट यांचा वापर करण्यात आलेला नाही. ज्या दगडांपासून हे मंदिर तयार करण्यात आलेले आहे ते साधारण 1000 वर्षे तरी टिकेल असं सांगितलं जाते. तसेच या मंदिराची पुन्हा एक विशेषता म्हणजे दुर्दैवाने जरी या मंदिरात भूकंप झाला किंवा वीज पडली तरी या मंदिराला कसल्याही प्रकारचा धोका होणार नाही अशी बनावटीचे हे मंदिर तयार करण्यात आलेले आहे. ऑक्टोबर 2013 या वर्षी हे मंदिर भाविकांसाठी बाहेरून आलेल्या पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं. हे मंदिर तर सुंदर आहेच, पण इथं आजूबाजूला असलेला नजारा सुद्धा खूप सुंदर आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी नागपुरातील हे स्थळ तुम्हाला नक्की आवडेल. या ठिकाणी भाविक श्रद्धेने हे कॉइन टाकतात आणि आपल्या मनामध्ये असलेली इच्छा बोलून ती पूर्ण करण्यासाठी देवाला साकडं घालतात. या मंदिरामधील असलेल्या खांबावर खूप सुंदर असे सुबक काम केलेले आहे. या मंदिरामध्ये चित्रीकरणासाठी परवानगी नसल्या कारणानं आपणाला काही ठराविक अशा गोष्टी दाखवता आलेल्या नाहीत, तरी आपल्याकडून जेवढ्या होतील तेवढ्या गोष्टी आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
हे एक धार्मिक स्थळ आहे, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा इथे मिळतेच, सोबत इथे चारही बाजूंना असलेली हिरवळ, येथील सुबक असे गार्डन यांची खूप चांगल्या पद्धतीने देखभाल सुद्धा करण्यात आलेली आहे. नागपूर शहरामधील प्रसिद्ध स्थळांपैकी एक असलेले हे स्थळ, हे स्वामीनारायण मंदिर, हे आपल्या सुबक अशा सुंदर वास्तुकलेमुळे, येथील असलेल्या सुंदर अशा शिल्पकलेमुळे खूपच असे आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे. आपल्याकडे असलेल्या खाली वेळामध्ये या मंदिराला भेट देण्याचा प्रयत्न नक्की करा. या मंदिरातील असलेल्या खांबावर असलेले नक्षीकाम, तसेच या मंदिरामधील असलेल्या स्वर्णीय अशा मूर्तिकाम, हे बघतासनीच मन एकदम मोहित झाल्याशिवाय राहणार नाही. मनशांतीसाठी असलेले ध्यान साधना केंद्र असो, इथं असलेल्या वस्तू विक्रींसाठीचे विक्री केंद्र असो, किंवा इथं असलेला आजूबाजूचा हा हिरवेगार असा उद्यान असो, हे बघतासनीच मन एकदम प्रसन्न होतो. या मंदिराच्या बाजूला असलेली रेस्टॉरंटची व्यवस्था, इथं असलेली पार्किंगची व्यवस्था आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असलेले छोटे मोठे उद्यान, यामुळे आपण जर नागपुरातील पर्यटन स्थळांचा विचार करत असाल तर प्राधान्याने या स्थळाचा नक्की विचार करा. आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून त्याचा अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवर जर पहिल्यांदा भेट दिली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा कुठल्या तरी नवीन स्थळासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदित रहा. धन्यवाद.